मी काटी तुळजापूर इथून आलेलो आहे, धाराशिव जिल्हा. श्री आर्ट काटी अँड तिकडं हँडीक्राफ्ट असं दुकान आहे माझं. आणि ह्या सगळ्या मूर्त्या आपण मातीमध्ये बनवल्यात. सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राचा इतिहास, परंपरा आणि संस्कृती ह्या मूर्त्याच्या माध्यमातून आपण सगळं दाखवतो आहे. जसं की वारकरी मूर्ती, वासुदेव, गोंधळी सेट, कीर्तन सेट, भजनी मंडळ सेट, हे सगळे जे आहे ते आपण मूर्त्याच्या माध्यमातून हे दाखवायचा प्रयत्न करतो आहे. किती प्रकारचे एकूण मूर्ती आहेत आपल्याकडे? 100 ते 200 प्रकारच्या मूर्ती आहेत सगळ्या मिळून. चे मुखोटे आपण स्वतः घरी बनवतो, गणेश मूर्ती, POPच्या मूर्त्या आणि तसंच ह्या सगळ्या मातीच्या वस्तू आपण बनवून घेतो. म्हणजे आपल्याकडे जवळजवळ 20-30 जणांचा स्टाफ आहे पूर्ण, त्याच्याकडनं ह्या सगळ्या बनवून घेतो मूर्त्या. आणि ह्याला काय काय साहित्य लागतं बरं? ह्याचं बेस मटेरियल जे आहे ते फक्त मातीचं आहे, चिकन माती. आणि ह्याच्या आतमध्ये पूर्ण रॉड आहेत आणि याला पूर्ण भाजलेलं आहे, म्हणजे भट्टीमध्ये देऊन भाजलेलं आहे, जसं आपण मातीचे भांडे वगैरे भाजतो. आणि त्याला हे कपडे कॉटनचे हे केलेले आहेत, म्हणजे नेसवलेले आहेत. हा जो पेहराव आहे एकदम नाजूक आहे, हो. तो कसा आणि कुठून आणला जातो आणि कसं याला म्हणजे बनवले जातात कपडे? हे कसं आहे, सगळं छोटे छोटे डाय असतात ह्याचे. डायमध्ये माती दाबून मग ते साच्यातून काढायचं, तारामध्ये सगळं त्याला जोडायचं, फिनिश करायचं, भाजायचं. आणि हे कपडे जसे आपण आपले कपडे हे करतो तसे कटिंग करून एकदम लहान फेविकॉलने चिटकवलेले असते त्याला. त्या पद्धतीने ह्याला केलेलं आहे ते बनवलेलं. 3 दिवसात कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला? चांगला आहे रिस्पॉन्स. किती झाला असेल? 30-40पर्यंत सेल झाला इथं. 40 1000पर्यंत. पर्यंत. हो. महाराष्ट्रामध्ये पहिला म्हणजे असं हिरकणी महोत्सव होतो, त्याच्यामुळे किती फायदा झाला? फायदा म्हणजे पूर्ण सर्व लोकांना हे बघायला भेटलं कमीत कमी. आणि काही लोकांना खरेदी पण करता आलं इथं त्याच्यामुळं. कारण काही लोक घरी येऊन खरेदी करू नाही शकत, पण हिरकणी महोत्सवामुळं त्यांना ह्या वस्तू बघायला आणि खरेदी करायला म्हणजे हे झालं.